हे बघा रे पोरांनो बघा अय्या छान आलेत ना. अरे वा वा मला 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 बघू दे मला बघू दे. ग्रेट. नानू बघ बघ बघ. अरे बघ वा वा. अरे पोरांनो तुमचे हे फोटो अशा वेशातले जे आहेत ना ते तुमच्या शाळेत पाठवू का? नको रानू आजोबा, सगळे हसतील आम्हाला. का हसतील? अरे गोड फोटो आले ते दाखवा द्या ना. अरे विजय त्या त्या ईशाचे सुद्धा फोटो आहेत ह्याच्यात. विजय काका हे फोटो डिलीट करा ना. अरे कशाला? इतके छान आलेत मग कशाला डिलीट करायचे? अरे गोड आठवणी आहेत त्या. हो ना. आणि काढलेच कशाला मुळात मग? काका प्लीज मला कोणाला दाखव नका, कोणालाच. अरे घाबरू नका, तुमच्या शाळेत नाही दाखवणार. नानू मामा तुम्हाला घाबरवतोय, बाकी काही नाही. म्हणून नाही, जर हे फोटो बाबांनी पाहिले तर आमच्यावर ते चिडतील. काही होणार नाही, घाबरू नका, आम्ही आहोत सोबत. नको मधू आजोबा, आम्ही खूप हट्ट केलं म्हणून बाबांनी आम्हाला आज इथे सोडलं. जर त्यांना कळलं की आम्ही ईशावर खेळतोय तर ते आम्हाला इथे परत सोडणार नाही. पण हे बरोबर नाही. अरे इतकं कशाला रागवायचं ना त्या पोरांवर? लहान आहेत ना अजून ती. नानू आजोबा ते चिडतील. अरे नाही नाही चिडणार. हे बघ तू घाबरू नको. विजय काका आहे ना, अरे माझ्याकडे जगातल्या सगळ्या समस्येवरती उत्तर असतात. तू घाबरू नकोस, काय होणार नाही. काय झालं तरी आठवणी अशा पुसून नाही टाकायच्या. अगं मनू तू तरी जरा धड वाग ग. अगं आमचा विचार कोणी करणार आहात की नाही तुम्ही मुली? आजी मग का तुम्ही मला प्रश्नांवर प्रश्न विचारताय? कारण ते प्रश्न आम्हाला पडलेत म्हणून, आणि त्यांची उत्तरं तू नाही तर कोण देणार ग आम्हाला? आता काही उत्तरं नाहीयेत माझ्याकडे आजी. तुझं बोलणं आम्हाला पटत नाही आणि कळत सुद्धा नाही. आणि आमचं म्हणणं तुला कळेपर्यंत आम्ही तुला पटवतच राहणार. असं नका करू ना तुम्ही आजी. मी कदाचित तिथे राहणारच नाही मुंबईमध्ये. मला कंटाळा आला या शहराचा. मला कुठेतरी दूर जायचंय, शांत कुठेतरी. अहो अहो पाहिलं का काय म्हणते ती? म्हणू अगं काय हे? आजोबा माझं पुढचं शिक्षण घ्यायला मी दुसऱ्या शहरात जाईन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया